मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू सुप्रिया शिंदे ब्लॉग. कसे आहेत सगळेजण? आय होप मस्त मजेत असताल तुम्ही आणि मीही मस्त मजेत आहे. तर छान असं ऊन पडलेलं आहे. आज थंडी रात्रभर भरपूर होती आणि आज थोडीशी क्लिनिंग करणार आहे मी. बाकी सगळं आवरलं तरी पण हॉल तसा सुटतो, तर मी आज हॉलची संपूर्ण क्लिनिंग करणार आहे. तर कशी करते ती मी तुमच्यावर शेअर करणार आहे. माझं पत्र्याचंच घर आहे, पण पत्र्याच्या घरामध्ये सिमेंटच्या घरापेक्षा जास्त प्रमाणामध्ये धूळ जमा होत असते, तर कारण सगळं ओपन स्पेस असतो त्याच्यामुळं. तर चला तर मग आता क्लिनिंगला घेऊया. तर ह्या साईडला एक एक्स्ट्राचा गॅस ठेवलता आम्ही, कारण काय आता लाकडं वगैरे लवकर थंडीनं लागत नाहीये, तर पाणी थोडंसं गरम करायला किंवा इतर कामं करायला गॅस ठेवलता. आणि बघू शकता तुम्ही सगळं गबाळ अस्ताव्यस्त झाले. चला तर आता आवरायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी इकडं आता काय करणार आहे, सगळ्या खुर्च्या वगैरे एकत्र करणार आहे. आता काय माहिती का, पत्र्याचं घर आहे माझं, पण काय होतं, जे फटा किंवा ज्या ओपन स्पेस जो असतो ना, त्यातून ना खूप धूळ माती येते. आणि सगळ्यात आधी काय माहिती का, आमच्या इकडे ना जास्त खडक जमीन आहे, त्यामुळं जास्त पत्र्यांवरती धूळ येत असते. तर दर महिन्याला 15 दिवसाला ही क्लीनिंग प्रत्येक रूमची करावीच लागते. तर पहिला मग मी जे डस्टर यायचे ना, डस्टरनं क्लिनिंग करायची, पण त्याच्याने काय व्हायचं, अजिबात धूळ नाही निघायची. तर समोरच्याच पत्र्याला जास्त प्रमाणात येते, समोरच्या आणि मागच्या पत्र्याला. तर ती डस्टिंग करून घेतली. त्यानंतर टी व्हीचा टेबल वगैरे पण क्लीन करून घेतला. जर आपण 15 दिवसाला किंवा महिन्याला जर केलं ना, तर घर पण क्लीन राहतं आणि परत मग असं कंटाळा नाही येत की एकदाच एवढं सगळं करायचं आहे. म्हणून मी शक्य होईल तेवढं, जर स्वयंपाक आणि कपडे आणि भांडे वगैरे आटोपली ना, की अशी डस्टिंग मी करत असते, जेणेकरून जास्त धूळ नाही साठणार आहे. म्हणजे आपल्याला सोपं जातं, एकदाच असं हे करता येत नाही. तर असे जे एक्स्ट्राचे जे आहेत, ते आपल्याला वेळ मिळाला की आपण करून टाकलं ना, मग कंटाळवाणं नाही वाटत. त्यानंतर ना म्हणलं की दाराच्या पाठचंही थोडंसं साफ करावं, कारण थोड्या दिवसाखालीच बांधकामाचं काम वगैरे झालं होतं, त्याच्यामुळं दारामागे पण भरपूर झालं होतं. आणि आता हे फ्रंटचा म्हणजे एंट्रन्स आहे आमची इथे, तर इथं पण भरपूर या पत्रांवरती धूळ जमा होते. तर मग इथली ही धूळ मी अशी म्हणजे झाडून काढून घेते. शक्यतो कसं, खूप दिवस राहिलं ना, मग ती एक धुळीची लेयर तयार होते आणि मग ती घट्ट अशी पत्र्यांना चिटकून बसते. मग पाण्याचा उपयोग तर पत्र्यांवरती करू शकत नाही, कारण पत्रे गंजायला लागतात. त्यानंतरनं सोहमनं सायकली आतमध्ये घेतलेल्या, ह्या दोन्ही सोहमच्या सायकली आहेत. तर विचार केला की आता थोडासा स्पेस झालेला आहे अंगणामध्ये, तर तिथंच ह्याच्या सायकली लावून टाकाव्या म्हणून सायकल घेतल्या. कसं आहे, रात्रीचं वगैरे थोडंसं पत्र्याचं घर असल्यामुळं भीती वाटतं, कोण पण येऊन असं घेऊन जातील वगैरे अंगणातून. गेट वगैरे पक्का आहे, पण तरी पण म्हणून त्याच्या आता सायकलीला एक गॅरेज केल्यासारखंच केलं मी बाहेर. आणि म्हणलं इकडचंही क्लिनिंग करून घ्यावं, कारण धूळ सायकल ठेवल्यामुळं जमा झाली ती. तर मग सगळं असं झाडून वगैरे घेतलं व्यवस्थितपणे. तरी पण नाही, एक ना एक असं काम सुटत राहतं आणि एक एक काम असं डोक्यामध्ये येत राहतं की अरे हे राहिलं नाही, ते राहिलं आहे असं. आणि त्यानंतर ना मग सगळी फरशी वगैरे स्वच्छ झाडून घेतली, कारण टाईलची फरशी असल्यामुळे पटकन ह्याला डाग पकडतात. आणि आता हा फ्रंटच्या इकडचा पण पत्रा आहे, म्हणजे जी मधल्या घरामध्ये एंट्रन्स होते तिथला हा दरवाजा आहे आणि इथला पत्रा आहे. तर थोड्याच दिवसापूर्वी घराचं म्हणजे थोडंसं काम केल्याबद्दल असे पत्रे वेगवेगळे दिसत आहेत. आता कलर द्यायचा आहे पत्र्यांना, पण तो पण प्लास्टिक पेंट द्यावा लागतो. जर पाण्याचा वगैरे कलर दिला तर पत्रे गंजायला लागतात. त्यानंतर बाहेर आले का, आणि हे खूप दिवसापासूनचं मला करायचं होतं, चपल्या एका ठिकाणी वगैरे करायच्या होत्या. आणि ही काय माहिती, पोच्याची मशीन आहे, पण काय माहिती त्याचं जो आतलं जे गोल फिरायचं रिंग असतं तेच खराब झालं. तर वेळ मिळाला की ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर त्यानंतर सगळ्या चपल्या वगैरे मी म्हणलं न लागणाऱ्या पिशवीत भरून ठेवता येतील. आता मध्यंतरी दिवाळी वगैरे सण झाले, त्यामुळं ह्या सगळ्या अशा वापरण्यात आल्या, बूटं म्हणा किंवा शूज किंवा इतर चप्पल वगैरे. तर मी म्हणलं आज हे काढूनच टाकावं. हॉल तर केलाच आहे क्लीन, पण इकडचंही करावं, जेवढं लागतं तेवढंच ठेवावं. आणि आता हे सगळं नंतर ना पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल, हे सामान सगळं पुढं शिफ्ट होणार आहे, कारण इथे एक रूम बनणार आहे. तर नंतर ना मग मी
पूर्ण पाणी टाकून क्लीन करून घ्यायचं होतं, पण खूप ओलं होणार होतं. तर मग मी विचार केला फिनेलचंच पाणी टाकते. आता धुवत जर बसली पूर्ण फरशी की खूप राडा होणार. कारण पलंगाच्या खालचं वगैरे ऑलमोस्ट मी सामान वगैरे काढलं नव्हतं, म्हणून फिनेलचंच पाणी केलं आणि सगळीकडं फिनेलचं पाणी असं टाकून घेतलं आणि पोछानीच मग पुसून घेतलं. मग मी म्हणलं आता थोड्या दिवसांनी मधली क्लिनिंग करायची आहे सगळी, मग त्यावेळेस एकदाच फरशी धुवायला होईल. मग तुम्हाला पण अशी जर क्लिनिंग करायला कंटाळा वगैरे येत असेल ना, तर तुम्ही ना एक रूमपासून करा किंवा रूममधल्या छोट्या पोर्शनपासून चालू करा. म्हणजे आज अलमारी आवरली तर उद्या टीव्हीचा टेबल क्लीन करा. आज बेड खालचं आवरलंय तर उद्या रॅक क्लीन करा. म्हणजे अंगावर जास्त काम नाही पडणार आणि काम पण असं छान व्यवस्थित होईल. आता माझं पत्र्याचं घर असल्यामुळे मी एफर्ट तेवढे करते की बाबा आहे, पण आपलंही घर स्वच्छ दिसलं पाहिजे किंवा नीटनेटकं दिसलं पाहिजे. तर माझ्या ह्या छोट्या-मोठ्या काय म्हणतात प्रयत्न चालूच असतं की नाही नीटनेटकं तर दिसलंच पाहिजे आपलं घर. त्यानंतर ना मग ताईनी फोन लावला की पाहुणे घरी येत आहेत म्हणून. तर मी म्हणलं परत आता स्वयंपाकाला लागलं की मग इकडं लक्ष देता येणार नाही, म्हणून चटाई ठेवून टाकली, अशी टाकून ठेवली की आले की बसतील लगेच म्हणून. आणि त्यानंतर खुर्च्या पण एकत्र ठेवलेल्या, खुर्च्या पण वेगवेगळ्या केल्या आणि अशा प्रकारे हॉलची साफसफाई बरं झालं असं वाटलं की केली, की पाहुणे पण येत आहेत, आपलं घर पण व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि त्यानंतर चटाई वगैरे घेतली घालून आणि अशा प्रकारे घर झालं क्लीन. आणि हा फायनल लूक बघा, म्हणजे घर कसं छान दिसतंय बघा, उठून दिसतं. आणि आपण असं क्लीन करत राहिलो तर आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्ह एनर्जी येते. लक्ष्मी मातेचा निवास सारखं घरामध्ये राहतो असं आई म्हणते. आणि हा बघा आला बघा आमचा आगाव खेळून आलता बाहेरून. त्याचबरोबर अंगणाची पण थोडीफार क्लिनिंग केलेली आहे आणि सगळेजण होम टूर मागतायत, तर लवकरच होम टूर पण मी देणार आहे. भाजी आणि डाळ भात करून घेतलं होतं, फक्त चपात्या राहिल्या. खूप जण म्हणतात की प्लॅटफॉर्मवर तू चपात्या करते, तर माझं प्लॅटफॉर्म खूप स्वच्छ असतं, पण मी प्रयत्न करेल की पोळीपाटवर चपात्या करण्याचा. पण ती एक सवय झालेली आहे, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरतीच मी चपात्या लाटत असते. पण ठीक आहे, आता थोड्या दिवसांनी नक्कीच मी ट्राय करेल की पोळीपाट आणि बेलण्याचा वापर करण्याचा. तर त्याकरता पटापट चपात्या लाटून घेतल्या आधी, कारण सोहमला भूक लागली. तर अशा प्रकारे संपूर्ण हॉल मी आवरलेला आहे. छान अशी चटई खुर्च्या वगैरे घातलेल्या आहेत. घर असं छान निर्मळ राहिलं की छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. हां, तर दमलेली आहे भरपूर. अजून स्वयंपाक बाकी आहे. मी म्हणलं आज सगळं आधी आवरून घ्यावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.